आतुर्यातां सर्वोरा गोविन्दकरातं तुमे तुकामणया श्रेयोरमायि कारते थायि देखिलानुरागोषरामि जीवने उच्चारणि समचरणसरोजं सान्द्रलीलाबुधाभं जगन्निकपाणि मण्डनं वन्दनामि परित्राणपरायणे सर्वशान्ते हरे देवी मुक्ताय नमोस्तुते हेमसेनावदेहं गरुडगरुडशरणं नारायणं सर्वधर्मनिधानं वाराणं रघुपतिं प्रियभक्तं वादिजातं नमामि महिम्नपालं देवमीशो यत्र सदृशिः स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदसन्नास्तैः पठावाच सर्वास्वमपि परिणामवधिगणम् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरकटेजी समुद्रे ध्यासावरीनमुदौर्गङ्गं गातेवाधीपनङ्गावधिकपरावधि माजेनमुगाची विनंती करदुमितुकटेंगाडी आपण नसावी जमी मस्तकमाला पायावरी या मार्गरी संतांच्या मुखवर्षी पंडतीवंती मानद्वारा हरी भेटी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशाय गोविंदाय नमो नमः माधवानी चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता चित स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताबाईंची सुप्त शक्ती संत श्रेष्ठ मुक्तामध्ये मुक्त श्रेष्ठामध्येही श्रेष्ठ सर्वांमध्ये वरिष्ठ असलेली आदिशक्ती मुक्ताबाईंच्या असीम अपार कृपेने या आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पावन दरबारामध्ये आपण जिथं बसलेले आहोत ती भूमी संत श्रेष्ठ मुक्ताबाईंच्या कायम वास्तव्याने केलेली आहे. मुक्ताबाईंच्याच नाही तर श्री पंढरीश परमात्मा राही रखुमाबाई सत्यभामा माता यक्ष किन्नर गंधर्व जपी कपी सिद्ध साधक मुनी देव भक्त
श्रीमान निवृत्तीनाथ भक्त श्रोमणी नामदेवाधिकरण सर्व संतांच्या सगळे जेवढे काही तीर्थ असतील ते तीर्थ सुद्धा ज्या भूमीची अभिलाषा करतात दर्शनाची अशी ही पावन असलेली भूमी सर्व संतांच्या पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुनीत असलेली श्री क्षेत्र कोथळी मुक्तनगर भूमी त्या आई साहेबांच्या समोर चतुर्मास 4 महिन्याचा म्हणजे आता या वर्षी दुष्काळामध्ये जसा 13वा महिना येतो तसा कोरोनामध्ये सुद्धा अधिक 1 महिना आल्यामुळं 5 महिने तशी तर आपली साधारण 5 पेक्षा जास्त म्हणजे दिंडी निघाल्यापासून जर धरली तर जवळजवळ अर्ध वर्षभर म्हणजे या कोरोनाच्या अर्ध्या वर्षामध्येच आपली सातत्याने साधना अविरतपणे अखंडपणे चाललेली आहे आणि त्यामधला एक भाग चतुर्मासामध्ये चतुश्लोकी भागवता हे विवेचन आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज वाघोले यांनी 4 महिने या क्षेत्राचा वास या ठिकाणी राहून श्रीमद चतुश्लोकी भागवतावर विवेचन केलेलं आहे, प्रवचन केलेलं आहे आणि त्याचं थेट लाईव्ह जे काही प्रसारण होतं ते तुमच्या सहकार्याने आदिशक्ती मुक्ताई संस्था श्री क्षेत्र मुक्तनगर आणि संत पीठ या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनी ते पाहिलं. मला असं वाटतं की भाग्यवान आहे ज्यांनी सातत्याने इथे श्रवण केले. त्याच्यात बंगाली साहेब असतील, आबा असतील, उद्धव असतील, पण आम्हाला ते भाग्य प्राप्त झालं नाही. तुका म्हणे नाड पाप थाके आमचं काहीतरी पाप म्हणा एवढ्या चांगल्या पर्व काळावर एवढ्या चांगल्या त्या भागवताच्या प्रवचनाला आम्ही काही काळ उपस्थित राहिलो, काही काळ नाही राहिलो. आता ते ऑनलाईन असतं, कधी ऑनलाईन कधी ऑफलाईन त्याला पण ते इथं जे होते त्यांच्या घरामध्ये ज्यांनी सेवा करून घेतली, त्यांनी केली, ज्यांच्यामुळे घडली त्या सर्वांना जनाबाईच्या भाषेमध्ये जसं वाचेल जो कोणी ज्यांनी त्याशी त्याप्रमाणे त्या सर्व साधक मंडळींना साष्टांग दंडवत करून आपण एका चांगल्या त्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व झालेलो, सामील झालेलो होतो आणि गेल्या 5 महिन्यापासून सातत्याने आपण ती उपासना केली. मला एका गोष्टीचा उल्लेख इथं करणं गरजेचं वाटते, अगत्याचं वाटते. जीवनामध्ये उपासना कोणालाच करा वाटत लक्षात. कीर्तन कोणालाही करा वाटतं, मला कीर्तनच करा वाटतं. माझ्या संदर्भात बोलतो 5 महिने मी कुठेच हजर नव्हतो, पण कीर्तनाला हे कीर्तन मला करा वाटते, पण उपासना कोणालाच करा वाटतं. पण उपासना केल्याशिवाय ऐका आमच्या वाघोले महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे असतं. त्यांनीच कीर्तन केलेलं बरं राहत असतं. पण ते म्हणजे महाराजचं कीर्तन असाल तर मग कीर्तनच करू. आता आपण हरकत झालो बघताला तर अशी जर भूमिका आहे तर मग शेवटी करावे सांगितले काम ते होतो पण कामा नाही आहे. परंतु मी जेव्हा ऐकत होतो जेव्हा वेळ मिळत होता चतुश्लोकी भागवता विवेचन म्हणजे आपण जेव्हा कानाडे शब्द पडले आपल्याला एवढंच माहिती आहे चतुश्लोकी 4 भाग एवढंच प्रमाण माहिती आहे. पण त्याच्यात काय आहे ते नेमकं ते त्याचा सगळा उलगडा हे महाराजांनी 4-5 महिन्यामध्ये 5 महिन्याच्या कालावधीमध्ये केला आणि त्यांच्यावर आदिशक्ती मुक्ताबाईंची कृपा आहे. आईसाहेबांच्या कृपेशिवाय मार्ग घडत. आईसाहेब भलं मोठं पावरच आहे, किती शक्य आहे. ज्याला योग्य वाटेल त्याला ती खेचून इथं आणते आणि इथं स्थिर करते. ते बॅटरीत काही सामान्य नाही, कोणालाही ते लागत नाही. ज्याला लागले त्याला खेचून आणून इथं स्थिर करतात. तिथे शक्तीचा अधिष्ठान आहे आणि मुक्ताबाईंची तुमच्यावर कृपा आहे हे मानावंच लागेल. आणि मुक्ताबाईची कृपा आहे म्हणून ते 5 महिने तुम्ही इथं राहू 5 महिने कोणी राहत नाही. 5 महिन्याचा कालावधी किती होतो? 5 महिने अगदी तर राहिली तर आईसाहेबांची तुम्हाला वाङ्मयीन सेवा घडली आणि तुमच्या गुरुची कृपा आहे.
जसं ज्ञानोबा म्हणतात, मला माझ्या गुरुने हे सर्व माझ्या हाती दिले. निवृत्तीने दिघाले अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय आणि म्हणून तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या प्रत्येक वाक्यामध्ये भाऊची आठवण येत होती, स्मरण होत होतं. आणि चांगल्या प्रकारचे तुम्ही काही प्रवचनच केलं म्हणजे लक्ष्मण महाराज एवढ्या शब्दावर हे 2 तास कीर्तन झाले. एवढे मोठे त्यांची साधना आहे. मी कशा करता मी काही तुमची स्तुती करण्याकरता उभं राहिलो नाही. मामासाहेबांच्या भाषेमध्ये कीर्तनामध्ये या नारदाच्या घाटावर कोणाची स्तुती करायचं काहीच काम. स्तुती करण्याकरता नाही, स्तुती करायची नाही, पण वस्तुस्थिती दवडायची त्यांचे शब्द आहेत. म्हणून केवळ प्रवचन महाराजांनी केलं नाही. चतुस्तुकी भागवतावर 8 ते 9 या कालावधीमध्ये 1 तास प्रवचन केलं नाही, तर 5 महिन्याच्या कालखंडामध्ये सर्व ग्रंथाची उपासना आहे. भागवताचं पारायण झालं, ज्ञानेश्वरी ग्रंथाला ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, चिंतन झालं आणि पावणे ग्रंथ करावे कीर्तन. आपण फक्त कीर्तन करतो, ग्रंथ पाठ दुरामे आपला संबंध येत नाही असो. आणि म्हणून आदिशक्ती मुक्ताईच्या दरबारामध्ये महाराज प्रेमी हे सेवा आईसाहेबांच्या चरणी वाङ्मयीन सेवा, वाङ्मयीन वाढ यज्ञ हा त्यांच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आईसाहेबांच्या चरणी समर्पित केला. आणि त्या वाक्यज्ञाची सांगत आहे. आणि सांगितले त्यांनी प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनाकरता आपण जो भाव घेतलेला आहे तो अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा गौरवी प्रकरणातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. अभंग घेत असताना मी सोपान काकांचा अभंग घेऊन हा चिंतने राज्यप्रधान करून आलो. सोपान महाराज जयंती आहे आणि त्याचा शेवट आहे. सोपान म्हणे आम्ही वाळवंटी केला आणि मग इथं आलो मी आणि म्हटलं आहे साहेब जसं महाराज म्हटले सगळं मुक्तावेळी, कारण कुठल्याही गोष्टीचा अर्थ काय होतो, आपण काय बोलावं ते बोलून घेणारे कोण आहे, आदिशक्ती मुक्त आहे. आणि म्हणून आई साहेबांनी प्रेरणा दिली की थांबून जा. म्हणून म्हटलं आपण देवीचा जबाबदार आपण घ्यायचा, एखाद्या चिंतन करू आणि वेळ आपल्या वेळेचे भलं म्हणतो. आता तो 6 चरणाचा भंग आहे आणि मग म्हटलं त्यापेक्षा 1 तासाच्या सेवेकरता आपण उपस्थित आहोत. त्याच्यामधला 1 तास निघून गेलेले, हातामध्ये 15 मिनिट उरलेले आहेत. अभंगाचं चिंतन, काल्याचा प्रसंग हे सगळं करत असताना आपल्या वाट्याला हे भाग्य नेहमीच आहे. हे जे आहे आता जे मी बोलून राहिलो हे आपलं नेहमीच म्हणजे वेळेचं आपल्या वेळ आपल्याकडे नसते. आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण अभंगाचं चिंतन करून वारकरी संप्रदायामध्ये भक्ती साधनेला हा मोठा महत्व प्राप्त झालेलं आहे. ती साधना करत असताना भक्तीचे काही प्रकार आहेत, भक्तीचे काही अंग आहेत आणि भक्तीच्या काही अवस्था आहेत. परमार्थामध्ये जेव्हा आपण भक्ती साधना करतो ती काही व्यवस्थे करता करतो असतात, आपण कशा करता करतो, अवस्थे करता करतो. आणि ती अवस्था त्या साधनेने प्राप्त होत असते. आणि म्हणून या चातुर्मासाच्या कालखंडामध्ये म्हणजे आषाढी ते कार्तिक यावर्षी 5 महिने आपण जे वारकरी म्हणून लोक आहेत
हे भक्तीचं अंग म्हणून आपण जी साधना करत असतो. भगवान सुद्धा वारकरी म्हटला की त्याच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबा म्हणतात वारकऱ्याने ही साधना करत असताना सुखे करावा संसार न सांधावे दोन्ही वार दया क्षमा धर सोजवीत म्हणजे आपण संसारामध्ये सुखाने राहावं, सुखे करावं, सुखे असावे संसार. नका तेजुराला पुढे फार पुढे बोलायला बांधा हे करत असताना हे सांगायचं काय सांगायचं नाही. 2 वार कोणचे शनिवार गुरुवार 2 वार धरले की सगळं लोकांना साठी नका गुरुवार आहे आणि शनिवार आहे. गुरुवार कशाचा आहे शनिवार कशाचा आहे ते त्यांनाच माहिती. न सांगणारे 2 वार म्हणजे वारकरी आणि वारीकर. ज्ञानोबारांच्या साहित्यामध्ये एक शब्द येतो तो वारीकर येतो. काया वाचा म्हणे काया वाचा सर्वच काया वाचा म्हणे जीवे भावे सर्वस्व आणि पाप रखमा देवर विठ्ठलाचा वारीक. आणि तुकोबारांचा न सांगावे दोन्ही वार. हे वार करणारा आणि वारीकर, वारीकर आणि वारकर शब्द कसे आहे. तुकोबारांचा वारकरी आणि ज्ञानोबारांचा वारीकर. तुकोबाराज सांगतात तसं नाही. ज्ञानोबाराज सांगतात ते प्रत्यक्ष परमात्मा सांगतात. काय सांगतात. आषाढी कार्तिकी विसरू नका सांगत असे भूज पांडू दोन्हीचा हात कशा करता. हे 2 वारी करणारे जे वारकरी आहेत आषाढी कार्तिक आणि त्यामध्ये जुन्या आपल्या ग्रामीण भागामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो आमच्या गावामध्ये एकादशी धरायची. आमचे बघू काही 2 एकादशी मोठी धरण एक छोटी. मोठी म्हणजे एक मोठी आणि एक छोटी या 2 एकादशी धरल्या की अर्थ काय. मोठी म्हणजे आषाढी आणि छोटी म्हणजे कार्तिकी. आपण केले ते मोठ्या छोट्या त्यांचं त्यांचं मोठे पण त्यांचं आहे. पण या 2 एकादशीला तसं तर वाऱ्या 12 आहेत. महिन्याचे 12 महिने आहेत तर 12 वाऱ्या. त्याचे महिन्याचे 2 पक्ष सुद्धा निवद्य. त्याच्यामध्ये एका महिन्याच्या 2 वाऱ्या होतात. 2 एकादशी त्याच्यामध्ये जी शुद्धाची वारी आहे एकादशी आहे ती वारी देवाची करायची आणि वद्याची आई साहेबची करायची संताची. जे 12 महिने 24 वाऱ्या. 12 महिने आपण पंढरपूरला गेलं पाहिजे. नाही जाऊ शकत तुम्ही 12 महिने. मग 4 वारीला जायचं. किती वारीला. एक आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री. मग 4 नाही हो म्हणजे 12 महिन्याच्या 12 वाऱ्या केल्या नाही तर 4 केल्या पाहिजे. नाही 4 पण गुरु मात्र केल्याच पाहिजे. म्हणजे त्या केल्या त्या झाल्याच पाहिजे. आषाढी कार्तिकी विसरू नका त्या चुकता कामा नाही. त्या 2 एकादशीला काय महत्व आहे वारकरी संप्रदायामध्ये. असं आहे. आषाढी एकादशीला म्हणतात देवशैल एकादशी आणि कार्तिकेतील देव कुठे एकादशी. ज्या दिवशी आषाढी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला देव झोपली जातात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला देव देव उत्थापन एकादशी म्हणतो. देव उठता म्हणून चातुर्मासामध्ये महाराज दरवर्षी चातुर्मासात राहतात. आषाढी ते कार्तिक काया वाचा मनाने लोक त्या क्षेत्राला काय करतात साधना करतात. आणि देव झोपतात म्हणजे काय. देवाची झोप जीवाची झोप वेगळी. आपली भोग निद्रा देवाची योग निद्रा. योग निद्रेमध्ये परमात्मा आणि 4 महिनेपर्यंत आषाढी आणि कार्तिकी कधी वैशिष्ट्यच आहे. कार्तिक हे ज्ञान प्रदान एकादशी आणि आषाढी भक्ती प्रदान. तशा दोन्ही भक्ती प्रदानच आहे. पण आषाढीपेक्षा आषाढीला पाऊस असतो वारवंटामध्ये सगळा पूर असतो. पण कार्तिक एकादशीला तुम्ही गेले तर जिकडे तिकडे काय ज्ञानाचा काय असतो सगळं ज्ञान प्राधान्य असते.
आणि म्हणून या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये भक्ती करून आपण आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो आणि ती वारी करत असताना जी आपण साधना करतो ती कशा करता काय ते साधने मला जीवनामध्ये आपल्याला अवस्था प्राप्त होते आणि ती अवस्था प्राप्त होण्याकरता ह्या सगळ्या साधना आपल्याला संतांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये बरीच मोठी साधना आहे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आषाढी वारी करू शकतो नाही आणि कार्तिकी करू शकतो नाही. आईसाहेबांच्या कृपेने काहीची झाली काहीची पण आपली आषाढी झाली पण कार्तिकी झाली न सांगायला दोन्ही वा. पण ऐका संत हे सर्वज्ञ असतात. संत त्यांना नेहमी कालाचं ज्ञान असते. नाथ महाराजांना ज्ञानोबारांना तुकोबारांना माहित होतं कधीतरी असा तरी काल येईल कोणचा करोनाचा भविष्यामध्ये आणि लोकांच्या वाऱ्या थांबतील. मग त्यावेळेस काय करायचं वारी चुकवून येते पंढरीचा वार करील वारी चुकवून वारी तर चुकली ना. संतांना माहिती होतं याच्याकरता संतांनी काही प्रमाण करून ठेवले. वारी ही 3 प्रकारे होती कायिक वाचिक आणि मानसिक. चातुर्मास आपण कायेने नाही करू शकतो महाराजांनी सगळाच कायिक वाचिक मानसिक. कायिक वारी आपण आषाढीची केली नाही आणि कार्तिकीची सुद्धा केली. कायिक नाही झाली पण 2 वाऱ्या करायला काय अर्थ होतं वाचिक आणि मानसिक. कायिक वाचिक मानसिक म्हणजे कसं काय अहो आपण पंढरपूरला गेलो शहराने मग वारी या शब्दाचा अर्थ काय तिथलं तीर्थ तिथले देव आणि तिथलं क्षेत्र त्याची उपासना करणे कायेनी वाचेनी मनाने. मग तीर्थ काय आहे तीर्थ आहे चंद्रभागा. क्षेत्र काय क्षेत्र आहे पंढरी. देव काय पंढरपूर. या तिन्हीची उपासना काया वाचा मनानं करणे. काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व महाब्रह्मादेव विठ्ठलाचा वारी कर. आता कायिक वाचा कायिक वारी आपली घडली नाही पण वाचिक आणि मानसिक घडू शकते. वाचिक कशी घडते आपण वाचिनी हे संतांना माहिती होतं ना म्हणूनच तर म्हणतात पंढरी पंढरी म्हणता पापाची बर. इथं जर आपण पंढरी 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 वाणीने जरी म्हटलं तरी फल आहे ना. म्हणजे कायिक वाचिनी घडली पण वाचिक वारीने आपण पंढरी पंढरी म्हणून वारी करू शकतो. तीर्थ तीर्थ काय चंद्रभागा. मग इथं आपण इथं जरी आपण म्हटलं आता आपण गंगेला गेलो पण वाचे म्हणता गंगा गंगा असं जर म्हटलं तर वाचिक तीर्थाची वारी अनुपम्य वाहे चंद्रभागा आणि म्हणता पाप जाती भंग असं नाथ महाराजांचं अनुपम्य पुढे वाहे चंद्रभागा म्हणता दोष जाती भंगा. म्हणजे चंद्रभागा चंद्रभागा का म्हणे चंद्रभागा स्वरूप तुझे पांडुरंगा. वाणीने आपण चंद्रभागा चंद्रभागा म्हणतो तो सगळे लोक जातात. म्हणजे आपण तीर्थाची तिथल्या क्षेत्राची देवाची मानसिक वारी करू शकतो ना. मानसिक मला सांगा आपण इथं बसलेले मंडपा आणि कार्तिकला गेलो नाही बा चातुर्मासामध्ये आम्ही दरवर्षी राहत असतो. मनाने तुम्हाला डोळे बंद करून वारी करता येते असं समजा आपण गेलो पंढरपूर गाडीने बुकता येईल. सकाळी 6-7 वाजता बसलो आणि संध्याकाळी 9:30 वाजता तिथून उतरलो आणि पुलावर एसटी थांबली आहे जुन्या मुक्ताईच्या मठात गेलो. मठात गेल्याबरोबर सकाळी उठलो अंडरपॅन्ट टाळल्यावरच गेलो धावत. त्या नावावर चंद्रभागा नावावर टाळी ठेवला आणि अंडरवेअर ठेवली आणि नाक दाबलं. पापहम पाप कर्म हम पापात्मा नाक दाबून 3 मुक्का मारला.
पुंडलिकाच्या कळसाचं दर्शन घेतलं. अंडरपॅन्टवर दर्शन घेतलं झालं निघालो. कपडे घातले कसे तरी मागच्या राहू दे. गेलो अमृतेश्वर भगवंताचं दर्शन झालं. 11 मारुती. तिथून पुढे गेलो चालत चालत चोखोबाराचं दर्शन घेतलं. नांदुराच्या पायी दर्शन घेतलं. काहीच गर्दी नव्हती कोरोनामध्ये. सरळच गेलो असे वळवळ घेतला. पुढे गेलो गणपती दर्शन घेतलं. बाजू दत्तात्रय मंदिर पाहिलं आणि थोडे हनुमंतराय गरुडाचे पायी गरुडाचं दर्शन घेतलं. हनुमंत दर्शन घेतलं. सरळ गेलो आपण मुख दर्शनाच्या बारीत गरुड खांबाजवळ गेलो आणि गरुड खांबाला घडघडवून आपण काय उठी मार पांडुरंगाचं दर्शन घेऊन दूरदर्शन घेऊन थोडासा वरसा दिला. त्या बाजूने वेदनारायण भगवंताचं दर्शन घेतलं. वेदाचं काचामधून जगद्गुरु तुकोबाराच्या पादुका कवठेकरांनी ज्या द्वाराला चांदीचा पत्रा ठोकलेला आहे त्याचं दर्शन घेतलं. त्याच्यात उभं केला. शेजारच्या कुटुंबात हात लावला. त्या द्वारातून गेलो. दुसऱ्या द्वारातून महाद्वारात गेलो. तिथं गणपतीचा फोटो लावलेला आहे. मूर्ती आहे चांदीची. त्याच्या खाली लिहिलेलं आहे ओम षड्गुण ऐश्वर्य संपन्ना अवभाग्यवंता रमाकांता श्री विठ्ठल. पुढे गेलो त्या लाकडी खांबापासून असे झालो आणि पांडुरंगाचं समोर दर्शन घेतलं आणि पाहला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करगटावरी फिरोनिया तुळशी हार गळा आणि त्या परमात्म्याच्या समचरणावर आपण आपलं डोकं दयाच्या भाळ पायावरी आपण डोकं ठेवलं. माग आलो. मागच्या मंडपामध्ये कान धरले. डोळ्या मारल्या. साष्टांग दंडवत घेतला. पांडुरंगाचं रूप डोळ्यामध्ये साठवलं. बाजूला निघालो. तिरुनाथाच्या मंदिरात आलो. तिथून आईसाहेबांचं दर्शन घेऊन आता आई त्यांचं दर्शन केलं. सत्यभामा मातेचं दर्शन केलं. राधेचं दर्शन घेतलं. खाली उतरलो. शनी महाराज दिसले फोटो त्यांचं दर्शन घेतलं. सूर्यनारायण दर्शन घेतलं. आलो तिथून अशा आलो. लक्ष्मी मातेच्या मंदिरात गेलो. आईसाहेबांचं दर्शन केलं. अन्नपूर्णा माता भेटल्यामध्ये त्यांचं दर्शन घेतलं. आलो बाजूला कानोपात्रेच्या झाडाजवळ आलो. व्यंकटेश भगवान त्यांचं दर्शन घेतलं. तिथं बाजूला गणपतीला दर्शन घेऊन असा वळसा घेतला. फुगडी खेळा फुगडी खेळा फुगडी खेळा फुगड्या खेळलो. तिथं बसा थोडे बसलो. विष्णू सहस्रनाम लिहिले आहे त्याचे थोडक्यात 2-4 श्लोक वाचले. आलो. पश्चिम दारातून पाहता देवळाची पाठ कीर्तन घडली. 300 जण सगळी प्रदक्षिणा केली. अशी वारी करायला काय आपण ते तिकीट काढलं. मी एसटीत प्रवास केला. काही ते शरीराने आपण इथं होतो पण मनाने आपण काही घडले नाही. पण मानसिक वाणी घडली. तुम्हाला सांगू मानसिक वाणीचं मानसिक उपासनेचं याचा अर्थ काही वाणी करू असा होत नाही. जर काही घडत नसेल तर तुमची मानसिक वाणी सुद्धा तुम्हाला तेच फल प्राप्त करून देते. महाराज असं म्हणतात तुम्ही जर मनाने म्हणता आणि पंढरी पंढरी धारण केलं ऐशी पंढरी म्हणजे पंढरी मनी जे ध्यानी त्याशी समजा असे लोक जर तीर्थाला गेले ओंकारेश्वरला गेले उज्जैनला गेले हे गेले पण ते तीर्थ याच्या दर्शनाच्या अभिलाषा तीर्थे दयावंती ते अनेका तीर्थात आहे. असे मनाने पंढरीचं मानसिक दर्शन करणारे ध्यान करणारे एखाद्या तीर्थाला गेले तर ते तीर्थ
तीर्थवंदिती हे यांना नमस्कार करतात. अवस्था कायिक वाचिक मानसिक सेवा करून भक्तीच्या साधनेमध्ये संतांनी जी साधना सांगून त्या साधनेमध्ये आपण भक्तीमध्ये आपल्याला ती अवस्था प्राप्त होते. त्या अवस्थेची जी काही साधन आहे त्याच्यामध्ये वारी ही साधन आहे, नामचिंतन साधन आहे. सर्व साधनाचे सार भवशिंदू उतरून आणि त्या साधनाचा अवलंब करून आपण जर भक्तिपंथाला लागून भक्ती करत असताना भक्तीच्या काही अवस्था असतात आणि ती अवस्था आपल्याला प्राप्त होतात. आता त्याच्या किती अवस्था असतात, कशा असतात, तो चिंतनाचा विषय आणि म्हणून परमोच्च अवस्थेला प्राप्त झालेली एका जन्माची भक्ती नाही, अनेक मागे बहुता जन्मी आणि हे जी करिता भवता पस्रमी दुःखे माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातल प्रभू. आणि अशी भक्ती साधना करत असताना एका परमोच्च अवस्थेला पोहोचलेली जी गवळण आहे आणि त्या गवळणीचं मनोगत जगत तुकोबाऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आणि ती जेव्हा गोरस विकायला निघाली विकता गोरस आणि घ्या म्हणजे ती गवळण देव विकण्याकरता निघाली. देव विकू शकते एवढी तिची अवस्था आहे, एवढा तिचा अधिकार आहे. म्हणजे देवाला विकण्याकरता म्हणजे समजा एखादी वस्तू विकायची आहे तर त्या वस्तूवर तुमचा हक्क पाहिजे. हक्क म्हणजे पूर्ण हक्क पाहिजे, मालकी हक्क पाहिजे. मालकी हक्क म्हणजे वगैरे वगैरे याच्यामध्ये काय एमसी याची लागते याच्या नाही, पूर्ण प्रॉपर्टी तुमचीच पाहिजे आणि तुमचीच मालकी लागते. अशी तुम्ही वस्तू विकू शकता. जगद्गुरु तुकोबारे जेव्हा टोपल्यामध्ये देवाला घालतात तर टोपल्याने म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. याचा अर्थ असा आहे जगद्गुरु तुकोबारांना देव प्राप्त आहे. केवळ प्राप्त एवढाच विचार नाही तर प्राप्त असलेली वस्तू विकण्याचा अधिकार. देवाला विकण्याकरता काही सामान्य अधिकार लागतो काय? देव तर आपल्या स्वप्नात येते. देव हा शब्द आपल्या फक्त परिचयाचा आहे, बाकी गोष्टी पूर्ण पण जगद्गुरु तुकोबारांना देव प्राप्त झाला. ठीक आहे, एका जन्माची साधना आपण बोलून गेलो. मागे बहुता जन्मी हेच, याच्यापेक्षा दुसरं काही केलं नाही. त्याच्यामुळे देवही प्राप्त झाला. प्राप्त नाही, ती अवस्था प्राप्त झाली आणि त्या अवस्थेमुळे देव विकण्या एवढा अधिकार प्राप्त. तसेही गौरव तिने दूध घेतलं विकण्याकरता. तिनं काय म्हणायला पाहिजे? दूध घ्या, दूध घ्या असं नाही म्हणत ते. विकता गोरस घ्या म्हणे, हरी घ्या म्हणे. ते काय म्हणते? देव घ्या, देव घ्या, दूध घ्या असं म्हणत नाही. दुडीवर दुडी गौरवी साधे निघाली. काय काय दूध आहे, साधे निघाली. पण गौरव गोरस म्हणून गोरस घ्या असं म्हणते ते. गोविंद घ्या दामोदर
ही गवळण गोविंद घ्या कोणी दामोदर घाले डोक्यावर दूध घेतलं विकण्याकरता निघाली पण काय म्हणते विकता गोरस घ्या म्हणे हरी तिला दूध घ्या म्हणण्याऐवजी ती हरी घ्या का म्हणते जगद्गुरु तुकोबा सांगतात त्या गवळणीच्या अंतःकरणामध्ये तिने दृष्टीने जर पाहिलं म्हणजे हा कशाचा परिणाम आहे तुम्ही जे पाहिलं ते तुमच्या दृष्टीच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये काय झालं अंतःकरणाच्या पटलावर ते स्थिर झालं आणि कर्मेंद्रिय आणि जे काही बाह्येंद्रिय आहेत त्यांच्या माध्यमातून ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या माध्यमातून त्याचा उच्चार झाला जे पाहिलं ज्ञानोबांनी फार मोठा सिद्धांत सांगितला ही गवळण दूध विकण्याकरता निघाली बाजारामध्ये डोक्यात तिच्या दूध आहे दूध असताना दूध घ्या म्हणण्याऐवजी ती गोविंद घ्या म्हणते याचं कारण आहे तिने काय पाहिलं देखीला डोळा पैसाला मन तिच्या डोळ्याने जे पाहिलं तिने ते तिच्या मनामध्ये अंतःकरणाच्या पटलावर बिंबित झालं आणि तोच वदनी मुखाच्या द्वारा तेच बाहेर पडलं आणि म्हणून दूध घ्या म्हणण्याऐवजी ते काय म्हणते म्हणजे आपण जे पाहतो ऐका सगळ्या संतांनी लोक व्यवहारामध्ये सर्वसामान्य असा करतात नेहमीच प्रश्न आहे की बोलताना असं बोलतात सगळी सृष्टी बिघडली काय म्हणतात सृष्टी नाही बिघडली डोंगरे मार्ग तुमची दृष्टी नीट ठेवा दृष्टी बिघडू नका आणि म्हणून तर भगवंताच्या संदर्भामध्ये तुकोबा म्हणतात आवडे हे रूप किंवा आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे आणि जो मी तुझं पाहे येणे मुखे तुझे वर्णे गुरुनाम तेची मद प्रेम दिला डोळे भरून या पाहिजे तुझे नेहमी आपण डोळ्यांनी कोणाला पाहिलं पाहिजे देवाला पाहिलं आपल्या डोळ्याच्या समोर आपण कोणाला ठेवलं पाहिजे डोळे उघडे असताना जे दिसते तेच तुम्हाला डोळे बंद केल्यानंतर दिसत असते हा सिद्धांत ज्ञानोबा म्हणतात जागृतीमध्ये तुम्ही ते पहा जागता जव आशीची जीवी ध्यानी भावना भाविली डोळा लागत ठेवो देखीचे तेची स्वप्नी डोळे उघडे असताना तुम्ही जे पाहता आणि डोळे बंद झाले तर तुम्हाला काय दिसते आपण मुक्ताच्या मंदिरात आलो आई साहेबांचं रूप आपण पाहलो काय सुंदर मूर्ती आहे काय सुंदर स्वरूप आई साहेबांचं गुंड स्वरूप बाल स्वरूप आई साहेबांचं आहे आपण ते आपल्या डोळ्यामध्ये साठवायचं आणि घरी राहून ध्यान करायचं मुक्ताबाईच्या मूर्तीचं ध्यान करत असताना आपल्याला काय करावं लागेल आधी डोळे बंद करावं लागेल आपण डोळे बंद केले की मुक्ताबाईची मूर्ती आपल्या डोळ्यात येत नाही काय अहो डोळे उघडे असताना आपल्याला आहे ते दिसते आणि डोळे बंद केल्यानंतर नाही ते दिसते पाहतो का दिसते डोळे उघडे असताना आपण डोळ्याने जे पाहतो आपण देव आई साहेबांना थोडं पाहतो बाकीचं दुसरं चित्र पाहतो आता तुमचे डोळे बंद झाले जागी असताना ज्ञानोबा म्हणतात जे तुम्ही पाहता ते तुम्हाला स्वप्नात दिसते सिद्धांत ज्ञानोबा दृष्टांत सांगितला परिव्राजकाचार्य जैसा स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईचे तयाची म्हणजे नावीचे सैराजे परिव्राजकाचार्य संन्यासी होते काही संबंध नाही त्यांचा शिष्याने म्हटलं चला बाबा जेवायला जेवायला त्याला अडीच आणलं डबा कशाला मागे चला तुमचे पाय लागू त्यांच्या घराला परिवर्तकाचार्यांना फार आग्रह केला आणि त्यांनी घरी जात असताना प्रवास पाहिजे जात असताना मग काय लग्नात दिसत ना तसं आपल्या प्रवृत्ती चालवतात कॅमेरा आले कॅमेरा ते आले बाबा रस्त्याने जात असताना लग्न दिसलं डीजे लाइटिंग सगळा तो ते वैभव सगळा त्याला काय आपण सगळे त्याच्या साक्षीला ते पाहायला पाणी माझ्या गाठीवर शिंशाला काय काय शिंशा तो बाबा तुम्ही चला हा काय आपला विषय त्याच्याकडे लक्ष माणसाचा स्वभाव असा आहे त्याच्याकडे लक्ष घालू नका असं म्हटलं की म्हणतात जास्त जाऊन वाढा तुमच्या हातात काय ना काही नाही काही नाही म्हणजे काही नाही काही नाही
फार झालं तर दुःख नसते त्याला संधीच्या भाषेत ते कोका बोला लक्ष देऊ नका म्हटलं की लक्ष काय आहे म्हणे लक्ष देऊ नका तुमचा तो विषय नाही चला आपण आपल्या घरी जेवण करून निघून जाऊ आश्रमामध्ये अरे म्हणजे काय आहे हे असं म्हटलंय लग्न आहे लग्न लग्न कसं असते मग त्यांनी सर्व त्या लग्नाचं वर्णन सांगितलं त्यांनी कानाने ऐकलं आणि डोळ्याने पाहिलं सगळं लग्न पाहिलं ते कोरोनातून आले नवरी पंक्ती घोडा लाईटी आवाज कानाने वर्णन ऐकलं आणि डोळ्याने पाहायला घरी गेले जेवण करून आश्रम होता नर्मदेच्या किनारा सदावर्तन पण नक्षत्र हौदावर कधी पाय कधी टाकली आणि झोपले ना झोपले डोळे बंद झाल्याबरोबर त्यांना स्वप्न पडलं स्वप्नात यांचंच लग्न कोणाचं हरिभराच्या काळाचे ब्रह्मचारी होते त्यांचंच लग्न लागलं त्यांच्या लग्नाचा मोठा सोहळा त्यांना मग मुलं बाळ झाले पती पत्नीचा संवाद तू होय तिकडे मी होतो तिकडे तशाच्या बाजूला झाले भक्त हौदा डोळ्याने जे पाहिलं या गवळणीने तिच्या डोक्यावर दूध असताना हे हरी घ्या म्हणजे याचा अर्थ काय आत हरी आणि बाहेर हरी हरीने घरी कोंडले म्हणून विकता गो परमार्थामध्ये परमार्थ म्हणजे काय आपलेपणाचा विसर पडणे म्हणजे आपला परमार्थ आपल्याला आपलेपणाचा विसर पडत नाही संसारामधून ऐका संसारामध्ये जर आपल्याला स्मरण असेल तर समजा देवाचं विस्मरण पण देवाचं स्मरण होत असेल तर समजा आपल्याला काय झालं संसाराचं विस्मरण आपल्यापणाचा विसर पडला महाराजांना निश्चित स्वरूपामध्ये त्या गौडणीला ती स्वतःला विसरली काय विसरली त्या एक प्रकारच्या गोविंदाच्या त्या काय लीला आपली आता विसरत होणार
जे लोक म्हणतात ते लोक तिच्याकडे कोण हसायला काय हसायला तिच्या डोक्यात दूध आहे हे दूध घ्या भरत नाही हे म्हणजे गोविंद घ्या दामोदर घ्या दुधा गोरस घ्या म्हणे हरी हरी का असं म्हणते अशी कृती पाहून लोक तिच्याकडे कोण हसायला लागले पण आपल्याकडे लोक पाहून हसतात काय आपल्याला बोलतात काय लोक काय बोलतात तिथे तिने कानही दिले नाही लोक आपल्याकडे पाहून हसतात याच्याकडे काही लक्ष दिलं नाही तुको बरसता तुका म्हणे हासे जग नाही कान नाही तिने त्या लोकांकडे लोकांच्या बोलण्याकडे कान फिरवले कोणी त्या कोण्या गोडीने जे त्या अवस्थेला प्राप्त झालेली लोक आपल्याला सुद्धा भक्ती साधनेमध्ये आपण लागलेले लोक भक्ती पंथाला आपण वाटचाल करणारा पैकी एक आहोत जेव्हा आपण भक्ती पंथात आरूढ झालेले आहोत तेव्हा आपल्याला सुद्धा लोक काय म्हणतात याच्याकडे अजिबात लक्ष देता कामा आपण लोकांकडे लक्ष द्यायचं लोक काय म्हणतात इकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही त्या अवस्थेला प्राप्त होऊ शकणार नाही कधीच नाही आणि तुमची भक्ती सुद्धा सफल होणार नाही कारण लोक काय म्हणतात असं जर तुम्ही विचार केला तर लोक काही म्हणतात काय म्हणतात लोक काय म्हणतात ते काय काय म्हणतात महाराज जर चातुर्मासीला आले ते पंढरपूरला गेले नाही गोसावी आहे मागणापुळे अबुळामुळे म्हणजे इथं चातुर्मास राहणे त्याला लोक बोलतात हे जर घरी राहिले असते तर काय म्हणतात का लक्षात तसं भले पंढरपूरला जात होते यांचं सांगला तुम्ही घरी थांबले अहो लोक तुम्ही काही जरी काही केलं तरी लोक तुम्हाला काही म्हणतात ऐका हिसाब किती भली मोठी गोष्ट आहे कोणची आजोबा नातू घोडे घेऊन चालले बाजारात माहित आहे तुम्हाला सगळ्यांना नातू घोड्यावर बसला तरी लोक बोलले आबा घोड्यावर बसलं तरी बोलले घोडं ठिकामा नेला तरी बोलले दोघे घोड्यावर बसलं तरी बोलले आणि घोडं उलट करून खांद्यावर घेतलं तरी म्हणजे कृती काही केली तरी लोक तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहणार गंध तर लावलं गंध आहा बापा पट्टात वळला आबा आडवस लावलं उभच लावलं नाही लावलं तुम्हाला सुतक पडलं माळ घातलं तरी नाही घातली तरी वाईला गेले तरी नाही गेले तरी साधू झाले थोडे परमार्थात लागले देवदेव करून आले म्हणजे काही केलं तुम्ही परमार्थ साधनेमध्ये तरी लोक तुम्हाला नाव ठेवतात ज्याला आपलं एम म्हणजे साध्य साधून घ्यायचं आहे यशित साधायचं आहे भक्तीचा लागल्यानंतर त्याला आपल्या कार्यात आणि भक्ती मार्गाचा अवलंब करून साध्याची प्राप्ती जर करायची असेल तर त्याने नाही कानतही नाही तुकारांचे फलाचा सुंदर भंग आहे लोक तैसा ओक धरतात महाराज म्हणतात तुम्ही जीवनामध्ये काहीतरी केलं कोणता भंग आहे लग्न करू जाता म्हणत या करता कर्मकांड करत राहिले जर पूजा पाठ करत राहिले तर पसारा ऐसा लौकिक ऐसा लौकिक जर तुम्ही एखाद्याच्या घरी वारंवार जात राहिले तर आमच्या घराला माती ठेवली पण अजिबात गेलेले म्हणतात निष्ठूर आहे हे किशी न जाता म्हणती निष्ठूर येता जाता घर बुडविले फार लेकर झाले म्हणतात पापाचे मूळ पोर खूप लेकर झाले म्हणतात पाप आहे काही झालं तर माझोट आहे काही जरी केलं कृती घडली तरी लोक तुम्हाला नाव ठेवणार आहे मग का बरोबर आहे काही जरी केलं तरी लोक नाव ठेवतात आम्ही काय करा महाराष्ट्रात काय Thank you.
तुका म्हणे आता काय वचन ते जोनी आचरण भक्ती करा. लोक काय म्हणतात ते लक्ष देऊ नका. आपलं वाढीव सोडायचा, पंक्ती धरायचा, पंक्तीमध्ये बदली गोळा घ्यायचा, सत्ता धरायचा. काय म्हणते आता आम्हाला लोक आमच्या दररोज पाव भात देता काय जेवायला होत नाही. आम्ही घरी कधी जेवत जेव्हा कचरा फळाने नाचत होता बारीक हे चालू द्यायचं. हे काही लोकांकडे लक्ष द्यायचं. ते जोनी आचरण भक्ती करा. आणि जेव्हा तुम्ही भक्ती करा तेव्हा तुम्हाला त्या भक्ती शास्त्रामध्ये ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्था प्राप्त होतील. आणि ती अवस्था त्याला प्राप्त व्हावी करता भक्ती करा. भक्ती करा म्हणजे काय करा? बस लागूनिया पायास विरमितो तुम्हाला करडाळी बोला मोहिना कृष्ण विष्णू हरी गोविंद त्या नामाचे माझी आत्मचर्चा विशेष दंड. त्या भक्तीने काय काय होणार नाही. महाराज काय हे केले एका चिंता विठ्ठले सर्व साधनाचे सार सगळ्यांनी हात मोकळे करा. जगद्गुरु तुकोबारांनी जे आवाहन केलं त्याला खऱ्या अर्थाने साथ देत आपण ती भक्ती करा. काय भक्ती करा? आता आपल्याला 12 ते 2 तिथून आता काल्याचे भगवंताचं चरित्र वर्णन करायचं आहे. ते कशा करता करायचं आहे आणि का? तुम्ही आपण सगळे नाथ बाबांनी सांगितलं जीवनामध्ये आपण घोडे कोण आपण आडनावाचे घोडे आणि आपण भाबडे घोडे भाबडे तरावया घोडे भाडे जग सगळी मंडळी ही घोडे नाही सगळे महाराज लोक आहेत. तुम्ही असं पाहिलं तर सगळे भागवताचे सगळे पाठीमागे पण तरी सुद्धा त्यांनी मोठेपणा आपल्याला उभं केलं. माझं पाहणार आहे मोहे दास खरा पर्याय झाला असे पण असे आपण असलेले सामान्य आपण लोक आहोत. घरी आपल्याला ज्ञान नाही, कशाचं ज्ञान नाही, कर्मकांडाचं नाही, भक्तीचं ज्ञान नाही, उपासना नाही, निष्ठा नाही, श्रद्धा नाही, अनन्यता काय आपल्याकडे. आणि आपण असं दीन होत, आपण असे अगदी दीन आहोत, आपण घोडे आहोत, भाबडे आहोत. अशा लोकांना तरुण जायचं आहे, नदी नाही आपल्याला पैल किराला जायचं आहे, आपल्याला तरुण जायचं आहे. आणि घोडे भाडे जन तरुण जाण्याकरता कारण काय? नाथ महाराजांचा चित्त शुद्धी करा. चित्त शुद्धीशिवाय आपण आपला तरुणोपाय होऊ शकणार नाही. मग चित्ताची शुद्धी, आपलं चित्त मलिन आहे. अनेक जन्मात कधी किती विमानावर असं मलिन झालेलं अनेक जन्माचे संस्कार घेऊन आपण आलो. आपलं चित्त मलिन आहे. चित्त शुद्धी करण्याकरता कारण आहे. मग चित्ताची शुद्धी कशाला होईल? तर नाथ महाराजांनी संशोधन केलं. सगळ्यांनी ऐका, आपण कोण आहोत? साधे लोक आहोत. आपण म्हणतो काय आम्हाला कळते बा, काही आम्हाला भक्ती करत नाही, आम्हाला काही परमार्थ करत नाही, ज्ञान नाही, काही काय आपल्याकडे असे आपण जर आहोत. तरावया घोडे भाडे जन मुख्य चित्त शुद्धीचं कारण. आणि चित्त शुद्धी जर कारण आहे, मग चित्ताची शुद्धी कशाने होईल? जन्म कर्म हरीचे गुण अत्यादरे श्रवण करावे. भगवंताचं जन्म, भगवंताचे कर्म आणि भगवंताचे गुण, भगवंताच्या लीला वर्णन करा.
तुमच्या चित्ताची शुद्धी होईल आणि तुमचा तरुण जन्म कर्महरीचे गुण अत्यादने श्रवण करावे आणि श्रवण करा. हे श्रवण करून त्याचं मनन करा. जे जे झाले पुराण श्रवण ते ते व्यर्थभर मनने भेद या लागी श्रवण मनन सावधान करावे. श्रवण करावं आणि त्याचं मनन करावं. आपण फक्त श्रवणच करतो आणि मग आपल्याला प्राप्त का होत नाही. मुक्ताबाईला विचारा का प्राप्त होत नाही. माईसाहेब म्हणतात आधी करी श्रवण मग करी मन. रोकडेचे दान आले हा रोकडे जे ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही. ऐकत त्याचं मनन करत नाही. ते करण्याकरता काय ऐकावं. जन्म भगवंताचे जन्म दिव्य भगवंताचे कर्म दिव्य त्याचे कर्म त्याचे गुण त्याचं सगळं दिव्य असल्यावर ते ऐका आणि ते ऐकून काय ऐकायचं. भगवंताचं लीला ऐकायचं. त्याचं श्रवण करायचं. त्याचं मनन करायचं. भगवंताच्या लीला भगवंताचं चरित्र ऐकायचं. 12 वाजून काय चरित्र सांगतो. जेवढं असेल ते त्याचं चिंतन करा. श्रवण करा. मनन करा. सकाळी म्हणजे प्रातःकाळ म्हणजे सूर्य यायचा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठवते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीचा शाली उठण्याचा काळ. 4 वाजता. किती वाजता. 4 वाजता उठत होत्या. कोण. गौरणी. प्रातःकाळी प्रहर रात्री उठल्या. आता गौरणी प्रातःकाळी उठत नाही. प्रहरात्री उठत नाही. पहिले पूर्वीच्या म्हणजे महिला सगळ्या कामं करून म्हणजे काम म्हणजे फरशी पुसत नव्हत्या. फरशीत नव्हत्या. वाड्यातून शेण आणावं लागत होतं. ते शेण पाठीमध्ये पाणी ओढून म्हणजे नळ नव्हते. विहिरीत पाणी ओढून ते पाणी काढून त्या शेणाचा सडा करावा लागत होता. तो सडा टाकायला लागत होता. आता जर आधीला सडा विचारला सांगा आधी सडा म्हणजे काय. सडा काय नाही. तो सडा होता अन्नामध्ये टाकायचा
आणि तो सळा झाला की सारवण करायचं. सारवण म्हणजे ते माती धुवून द्यायची. दुसरा एक पतोरा घ्यायचा. पतोरा म्हणजे पतोरा मला समजणार नाही, पण आपल्या कानावडे शब्द असले पाहिजे म्हणून विचार करू नका. त्याचे सगळे ते शब्द आपल्या बोली भाषेतून निघून जाते. पतोरा म्हणजे कसा तरी रिकामा कापडा असायचा, त्याचं तेवढंच काम होतं. तो पतीला तेवढा सारवा होतो वापराचा तिकडे घेऊन द्यायचा. तो कडक असा कडक होता कातड्यापेक्षा. मग तो त्या गडीच्या मातीचं पाणी करून त्याचा गाळा करून पातळ त्याच्यामध्ये तो भिजवायचा. तो भिजत होता. मग सडा आणि भिंत त्याची फक्त बॉर्डर आमची इतकी सुंदर काढत होती की पेट्रोलची लाईन जरी पण पूर्ण असतं. त्याला म्हणतात सारवण. जे सडा सारवण, तुळशीला पाणी, दिवा, रांगोळ्या, बाळ्यातलं सगळं झाडून बिडून सगळं हे सगळं करून बाया आमची आई सुद्धा हे सगळं करून बसत होते. कोणाची वाट पाहत होती? सूर्यनारायण कधी उगवतात. जे सगळे कामं करून सूर्याची वाट पाहायची की सूर्यनारायण केव्हा उगवतात, सूर्याकडे तोंड करून. आता परिस्थिती उलटी झाली. म्हणजे सगळं होते आणि सूर्यनारायण उगवतात हे वाट पाहतात हे कधी उगवतात. पूर्वीच्या बाया सगळे काम आठवून सूर्यनारायणाची वाट पाहत होत्या. तो कधी तो उगवलाय नारायण. पण आता नारायण उगतात, नारायण उगवतात ते वाट पाहतात हे उगल्याने जातो. पण त्या काळात त्या गौरांनी प्रातः काळी प्रहरात्री उठल्या गौरांनी माळा त्या काय करत होत्या, त्या हिटरचं बटन दाबत होत्या आणि पाणी गरम झालं की आंघोळ करतो. घुसळ मांडी घरोघरी सगळ्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये घुसळ म्हणजे आमच्यामध्ये दिवाळी झाली की गौरव निघत होती. आणि ते मला घुसळ ते राधा म्हणजे घुसळ हे शब्दाचा अर्थ आहे डेरा घ्यायचा. त्या डेऱ्यामध्ये रात्रीचं विझण टाकायचं. त्यामध्ये रवी ठेवायची. ते विशिष्ट खांबाला बांधलेले असायचे. त्याला असे कोंबडे असायचे ते अटकायचे आणि त्याच्यामध्ये मग घुसळण करायचं. सगळा व्यायाम होत होता. आणि मग ते करत असताना सगळ्या गौरांनी उठलं. यशोदा माताही उठलं. यशोदा मातेच्या विरुद्ध फार होतं. 9 लक्ष गायी वाट पाहते. 9 लाख गायी आणि त्याचं घुसळण डेऱ्यामध्ये टाकली गाई आणि घुसळण करायला लागली. आणि घुसळण करत असताना आई साहेबांनी घुसळण करायचं. आणि घुसळण करत असताना लोणी काढायचं. लोणी काढण्याकरता हात घाल डेऱ्यावर. लोणी कशाचं पत्र पाणीच त्यांना असं होतं काहीतरी आपलं चुकलं म्हणून गरम पाणी थोडं गरम पाणी टाकायचं. थंड पाणी टाकायचं. हे मी कशा करता सांगू राहिलो प्रॅक्टिकल. हे असं करावं लागते. पण आम्हाला करायचं काम नाही. रेडीमेड सगळं मिळते. जरी मिळते तरी असं करावं लागत होतं याची जाणीव व्हावी. ते काढण्याकरता गरम पाणी, थंड पाणी, उन्हावणी शिळवणी झाली परी येईना. काय झाले दोन सासूबाई. काय झालं समजत नाही. मग काय दोन्ही येत नाही. काही चुकलं काय परत घुसळण करायचं. लोणी येत नाही. ताकद हाताला येत होतं म्हणून खोल हात घातला. खोल हात घातला तर लोण्याचा गोळा हाताला आला नाही याची शक्ती हातात. डेऱ्यामधून माता जगत जीवन पाहे नामामणे धन्य धन्य वर्णोनी गाये. घुम घुम करती डेरे घुमती आनंदल्या गौरवी छंदे भगवंतानी आत राहून सगळं वरच्यावर म्हणे खाऊन घ्यायचं. आणि दोन्ही खाऊन घेतल्यानंतर दोन्ही कशाला येईल. आई साहेबांनी पाहिलं, हात घातला. अरे कृष्णा मी या डेऱ्यामध्ये कसा गेला. सूक्ष्म रूप धरलं भगवंताने. सूक्ष्म रूप धरून डेऱ्यामध्ये परमेश्वर वरच्यावर देव दोन्ही खाऊन कशाला दोन्ही. आणि मग यशोदा मातेला वाटलं की हा मुलगा गौरवणीने सिद्ध करावी तसा वाटत नाही. त्याला आता घरी ठेवायचं नाही म्हणून रानामध्ये गाई दूध पाठवलं. आणि मग परमात्मा आपल्या सवंगड्या समवेत गाई घेऊन रानामध्ये गेले. गोधने चारावयात जातो आणि गाई गोपाळ सवंगडे बना देवनिया जाय खेडे नंदाचा कान्हा. परमात्मा गाईसाठी फक्त खेळ खेळत होते. बरेच अनेक प्रकारचे खेळ होते. संतांनी वर्णन केलं. आणि खेळ खेळून थकून जायचे.
थकल्यानंतर ते रावते साहेबांचे पाय का हो 12 सांगितले तुम्ही तर तुम्ही 12च्या पुढे चालले आपल्याला काय दोन वाजेपर्यंत युद्ध करायला काय नसते आपल्याला सोमवारच आहे पण त्यांना पुढेही होऊ तर भरणे 200-150 किलोमीटरचा प्रवास करणे अकोल्यामधून जायचं आहे ते कराने होऊन तीन आपल्याला सकाळच्या कालच्या कालपासून आलेले आणि मग सगळ्यांचा विचार करून भगवंताकडे सगळ्या गोपाळाने बाळ देवा खांदी भात मोठी भाऊ काय कीर्तनाचे सुख काय खेळायचे सुख काय करा चला म्हणून काय चला काही म्हणा पैसू जीव एक एक खाई हो झाली वनवन आमच्या जीवनात खूप भनभन झाली पाय तुडी झाला शिशी झाली आता वेळ भक्ती तो सगळा काला भगवंताने गोपाळांना दिला भगवंताने जो काला गोकुळामध्ये केला तोच काला ऐका संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवली महात्मा गोपाळाशी बाहेर वाटली तोच काला आणि त्या कालाचा प्रसाद श्री संतोष भोग पाटील कराड अकोला यांच्या नैवेद्याच्या रूपाने आदिशक्ती मुक्ताबाई आपल्याला देतील आणि तोच काळ त्या सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये केला गेलेला आहे आणि कासव दृष्टी तरंगे नाचत मोहला कासव दृष्टी आपल्या वाट्याला काला खाण्याचंही भाग्य आहे काला वाटण्याचंही भाग्य आहे आणि काला करण्याचे काला करणे काला वाटणे आणि काला खाणे वारकरी संप्रदायामध्ये काला खाण्याच्या वंग आहे काला वाटण्याचे आहे आणि काला करण्याचे काला कधी संतजन सवी त्यांच्या सवी चवी घेऊन हास एकमेका देऊ हे खाण्याचे आहे काला वाटू एकमेका वैष्णवनिका म्हणजे काला खाण्याचं काला करण्याचं काला वाटण्याचं भाग्य ज्या संतांना आपल्याला प्राप्त झालं ते संत कोण आहे ते संत आहेत त्यांच्या उपकारातून उत्तरे होण्याकरता आपल्याकडे काहीच नाही ती आदिशक्ती मुक्ताबाई आहे ज्या मुक्ताबाईंच्या कृपेने हे अहोभाग्य आपल्या वाट्याला आलेला आहे त्या आयसा पद्धतीने आपण करू सर्वांनी हात मोकळे करा ज्या संतांनी आपल्याला उपकार केले हा मार्ग आपल्याला दाखवला जीवनाचं अंतिम सत्य साध्य करण्याकरता कल्याण प्राप्त करण्याकरता कल्याण होण्याकरता जो सोपा आणि सुखकर मार्ग आपल्याला ज्यांनी सांगितला
हे संत आदिशक्ती मुक्ताबाई आहे. त्या मुक्ताबाईचं चिंतन सर्वांनी करून निवृत्ती धान्य सर्वांना विनंती आहे, आपण आदिशक्ती मुक्ताबाईंच्या स्थानावर ज्या ज्या काही उपासना करत असतो त्या मुक्ताबाईंच्या टोपीने पुढे जातात. हे फार मोठं अगदी हे अधिष्ठान जे आहे, दैवत आहे, ही जी भूमी आहे ही उपासना करण्याकरता फार योग्य होती. म्हणजे देश काल आणि पात्र त्याच्यामध्ये हे जे देश आहे हा आदिशक्ती मुक्ताबाईंच्या वास्तविक पावन झालेला देश आहे. आपल्या या परिसरामध्ये फार मोठ्या परंपरेमध्ये म्हणजे मुकुंद महाराज इंदवकर, झेडूजी महाराज भिडीकर ह्या दोन परंपरा, सकाराम महाराज चातुर्मास्य महाराज ह्या मुक्ताबाईंच्या सेवेमध्ये खपलेल्या पिढ्याने पिढ्यांच्या परंपरा. म्हणजे हे काही हे नव्हे आजीकालीचे असं हे काही आता आजकालचं नाही. आणि म्हणून हे अगदी स्थित असलेलं सिद्ध असलेलं स्थान हे आपल्याला पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांचे प्रयत्न त्याच्या होतात असतील. महाराज, भूषण महाराज, भोळे महाराज, चेतन महाराज, वासुदेव महाराज ही आदिकरून सगळी महाराज मंडळी आपल्याला एक फार मोठी जबाबदारी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या स्वरूपामध्ये आलेली आहे की आपण मुक्ताबाईचे म्हणून घेत ते ही साधना पुढील पिढीच्या हाती देत असताना आपल्या वाढवडिलांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट करून त्यांनी हे सांभाळले. हे काही सहज प्राप्त झालं नाही, त्याच्याकरता फार मोठे कष्ट लागले. पूर्वीच्या कालखंडामध्ये पूर्वीचा काळ महाराजांना यादव भाऊंनी सांगितलं असं की त्या कालखंडामध्ये परिस्थिती फार फार कठीण होती. परमार्थ करण्याकरता कुठल्याच प्रकारचं वातावरण नव्हतं. याची मानसिकता आहे ती आपली बंधून आपण आई साहेबांना काही देणं लागतो. या सोनेरी हे स्थान हे दैवत आपल्याला प्राप्त झालंय तो फार मोठं आहे. आणि म्हणून जर आपण याच्यापासून दूर राहत असाल तर आपल्यासारखे करंटे कोणी नाही. आणि म्हणून करंटे कपाळ ज्याचे नामदैवाचे आणि म्हणून आपल्याला हे मुक्ताबाईचं दैवत सांभाळत असताना हे धरोवर आपल्याला सांभाळून पुढे नेण्याकरता जे काही साधना कष्ट करायचे आहेत ते आपण केले पाहिजे, करतो आहोत. पण याहीपेक्षा करावे. दसमी, एकादशी, द्वादशी 3 दिवशी राहून आपण आयसाची वारी करून इतरांनाही वारी करता बरोबर. आता इतरांमध्ये काही लोक म्हणतात का इथली वारी करा, कुठली करा, कुठलीच वारी करायची नाही. अहो गावोगावी विठ्ठलाचे मंदिर आहेत,
पंढरपूरला विठ्ठलाचं मंदिर आहे आणि गावोगावी मंदिर आहे. मग लोक काय दर्शन कोणाही मंदिराचं घेतात, कोणीही पांढरकड दर्शन विठ्ठल जेडी तरी भरला. पण जेव्हा आपल्याला निष्ठा, अनन्यता, श्रद्धा, अधिष्ठान म्हणून आपल्याला पंढरपूरला जावं लागते, तसं आपण कुठल्याही गावोगावी मुक्ताईचे मंदिर झाले तरी दर्शन घेण्याकरता काहीच अडचण नाही, दर्शन घ्या. पण निष्ठा, वारी, अनन्यता, श्रद्धा आणि आपली परंपरा ही आपल्या आईची आदिशक्ती मुक्ताबाई इथंच ठेवायची आहे. यादव महाराजांची मला एक शब्द आठवता, मी तिथं खऱ्या आपल्या सांगतो लक्ष्मण महाराज सोबत महाराज म्हणून ज्यांनी मी मामासाहेबांचं वाक्य ऐकलं कीर्तनामध्ये, ज्यांनी मुक्ताबाईचं एक स्थान असताना दुसरं तयार केलं आणि लोकांचा बुद्धिभेद केला, त्यांनी दोन्यामध्ये शेण घालवण्याचं काम केलं. किती मोठे शब्द आहे. आणि म्हणून पण त्या कुठल्याच गोष्टीला बळी पडायचं नाही. एक वडील जे जे करती तया धर्म ठेवती, एक अनुष्ठिती सामान्य सकळ. आपली निष्ठा, आपली अनन्यता, आपली श्रद्धा, आदिशक्ती मुक्ताबाई या स्थानावरच असली पाहिजे. ते राहण्याकरता शक्ती अधिष्ठान असलेला मुक्ताबाई आपल्याला सद्बुद्धी आणि शक्ती प्रदान करते. लक्ष्मण महाराज बाबूजींना विनंती आहे, आपण आईसाहेबांची सेवा मुक्ताबाईंच्या कृपेने आपण करून घेतली. आईसाहेबांनी तुमच्याकडून याही पुढे काही तुम्हाला जर असर भगवंतांनी दिलेली शक्ती, त्याचा उपयोग इतरांकरता जे जे आपण अशी धावे ते इतरांना शिकवावे, शहाणे करून सोडवावे सकळ जग या न्यायाने त्यांनी जो संकल्प केला लिखाणाचा असेल. आणि तसं म्हणतो तुम्ही जास्तीत जास्त मुक्तावरून लिखाण करा. आईसाहेबांचं साहित्य फार कमी आहे, लिहिणारे कमी आहे, वाचणारे खूप आहे, जाणून घेणारे खूप आहे, पण लिहिणारे वक्ते बाबांनी आईसाहेबांचा ग्रंथ लिहिला, नंतर काही लिहिण्यामध्ये काही मजा नाही. आता आईसाहेबांचा सार्थ हरिपाठ, आईसाहेबांचे काठीचे अभंग, मुक्ताबाईंच्या साहित्याचा उपयोग करण्याकरता फार मोठं स्टेज आपल्याला मुक्ताबाईंनी उपलब्ध करून दिलेला आहे. तुमच्याकडे प्रतिभा शक्ती आहे, तुमच्याकडे शिक्षण आहे, तुमच्याकडे गुरुकृपा आहे, तुमच्याकडे आईसाहेबांची कृपा आहे आणि तुमच्याकडे वेळही आहे. म्हणजे लग्न न झाल्यामुळं आपण म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला मुक्ताबाईंनी अनुकूल दिलेल्या आहे. तुमच्याकडून मुक्ताबाई सेवा करून घेतील ही आईसाहेबांना प्रार्थना करतो. आपण केलेले संकल्प सत्य संकल्पाचा दाता, तुला तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी. आईसाहेबांवर भार घालून या भार राहिलो निश्चिती. तुमचे जे संकल्प आहेत पूर्ण मुक्ताबाई करतील हे मुक्ताई चरणी करा आपली प्रार्थना. पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचं योगदान आहे, मृदंगाचार्य असतील, पाठीमागे असलेले आमची महाराज मंडळी असतील, गायनाचार्य, श्रोते संच, त्या कार्यक्रमाकरता इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया त्याचे सगळे साधन आणि महत्वाचे आजचे आश्रयदाते, आजचे अन्नदाते तराळे साहेब, अकोल्याहून आलेली त्यांची मित्र परिवार मंडळी, आमचे रावते साहेब, खडसे काका, सगळे परिवार, या परिवारातून खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद मिळालेला आहे. त्या सर्वांना धन्यवाद देऊन झालेली सेवा आनंद सुख निवासी प्राप्त गुरु जो भारतीच्या चरणी आदिशक्ती करतो. माझ्या
महागारी वरद असते माझ्यावरी Thank you.